हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही मस्त आणि छानच असाल. आज पहिल्यांदाच ब्लिंकिटवरून भाज्या ऑर्डर केल्या आहेत मी. खरं सांगायचं तर एक गृहिणी म्हणून रोजच्या आयुष्यात भाजीपाला आणणं, स्टोअर करणं आणि घर नीट ठेवणं हा एक मोठा भाग असतो आपल्या लाईफमधला. आणि आज मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने भाज्या मागवल्यात, कारण ना मी आज पहिल्यांदाच भाज्या मागवल्यात. मी कधी ब्लिंकिट यूज नाही केलं. खरं तर मला खूप टेन्शन आलेलं की मी पहिल्यांदाच भाज्या मागवते पण कशा येतील कशा नाही, फ्रेश असतील का, किंवा खूप दिवसाच्या साचवलेल्या असतील का, असं मला वाटायचं. आज मी पण थोडी बिझी होती तर म्हटलं चला आज जरा ट्राय करून बघूया नक्की कशा येतात कशा नाही. आपण पण थोड्याफार काही गोष्टी एक्सप्लोअर केल्या पाहिजे. ऑर्डर केली भाजी आणि फक्त 10 ते 15 मिनिटात भाजी दरवाजात आली पण. आजकाल किती गोष्टी सोयीस्कर झाल्यात ना, सगळ्या दरवाजापाशी येतात, आपल्याला कुठे जायची गरज नसते. भाज्या आणि फ्रुट्स तर सगळं एकदम छान आलंय, ॲपल्स पण मस्त आलेत. बघूया पुढे पण कधी वाटलं तर मी मागवेन ब्लिंकिटवरूनच, कारण कधी कधी आपण पण बिझी असतो, आपल्याला पण कुठे जायचं असतं, तर घाईगडबडीच्या वेळेत ह्या गोष्टी बऱ्या पडतात. किती जग पुढे गेलंय असं कधी-कधी असं वाटतं, की आपण कुठेतरी मागे नाही ना पडत ह्या सगळ्यामध्ये, असं वाटतं. जग किती पुढे चाललंय, टेक्नॉलॉजी, कामं, लाईफस्टाईल सगळं बदलतंय. आपल्याला फक्त एवढं बघायचंय, की आपण कुठे मागे पडू नये. आणि एक आई म्हणून, गृहिणी म्हणून आपण किती जबाबदाऱ्या निभावतो, ते कधी-कधी आपल्यालाच कळत नाही. म्हणून ना स्वतःला कधी कमी समजू नका. बघा ना, गृहिणींची कामं कधी न संपणारे असतात. जे जॉब करतात, बाहेर कामाला जातात, तर त्यांना सॅटर्डे, संडे किंवा ॲटलीस्ट संडेला तरी सुट्टी असते. आपल्या गृहिणींना कधी सुट्टी असते मला सांगा? आणि आपल्याला पण कधी-कधी असा आळस येऊ शकतो ना, जसं आता मी तुम्हाला दाखवलं, की मिक्सरच्या भांड्यासकट मी मसाला आतमध्ये ठेवला होता. कधी-कधी आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी खूप बोर वाटतात. रोज तेच उठून करायचं, रोज तेच जेवण, रोज तीच भांडी, रोज तेच घर साफ करणं. पण आता ह्या सगळ्याची सवय होऊन गेली आहे आपल्याला. खरं म्हणजे आता असं झालंय ना, की काम नसेल तर आपल्याला चैन पडत नाही, असं होतं कधी-कधी. तर बघा आता हा सगळा पसारा मी मांडून ठेवलाय आणि एवढ्या सगळ्या गोष्टी आता मला सगळ्या आवरायच्यात आणि आता हे माझं मी स्वतःच काम वाढवून ठेवले असं वाटते मला. तर चला आता मी फ्रीज वगैरे क्लीन करून घेते. खरं म्हणजे ना आता हे घर साफ करणं, किचन साफ करणं, ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे क्लीनिंग ही एक आपल्यासाठी ना थेरपी झाली आहे. माझ्यासाठी तर खूप मला तसंच वाटतं. जेवढी मी बिझी राहील ना, जेवढी मी काम करत असेल तेवढं मला शांत वाटतं. आता बघा करायला गेले एक आणि झालं भलतंच. खालचा जो ड्रॉवर आहे त्याचा तो स्क्रूच माझ्याकडून निघाला आणि शेवटी कसाबसा तो लावला मी. जेव्हा पण काही करायला जाते तेव्हा असं काम का वाढतं माझ्यासाठी मला कळत नाही. तुमच्या बाबतीत असं होतं का? जेव्हा मी साफसफाई करते ना, तेव्हा फक्त घरच नाही तर माझं मनसुद्धा खूप हलकं होतं. कारण क्लिनिंग करताना ना असं वाटतं, की जणू सगळी निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह वाइब्स आत येतात असं मला फील होतं. खूप फ्रेश फील होतं मला. भले मी रोज का होईना साफसफाई करेन, थोडीशी का होईना साफसफाई करतेच करते. खूप बरं वाटतं मला ह्या सगळ्या गोष्टीने. मन खूप हलकं होतं. मला असं वाटतं ना, की आफ्टर 30 हे एज असं आहे ना, की आपलं घर आपण जेवढं नीट ठेवू, तेवढं आपण ना त्या घरामध्ये रमत जातो आणि हेच आपलं सगळं जग बनून जातं असं वाटतं मला.
आणि एका गृहिणीचं पूर्ण जग तिच्या घराभोवतीच फिरत असतं, तिच्या घरातच असतं. कारण ती पूर्ण दिवस 24 तास त्या घरामध्ये असते. तिचा पूर्ण वेळ ती त्या आपल्या घरासाठी घालवत असते. आज काय करू, उद्या काय करू, कुठे कुठे घरामध्ये काय करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीत ती पूर्ण अख्खा दिवस घालवत असते. तिच्या डोक्यात 24 तास त्या गोष्टी चाललेल्या असतात, की मी कुठे माझ्या घरामध्ये असं करू की जेणेकरून माझं घर छान दिसेल, सुंदर दिसेल. घर किती मोठं, किती छोटं याला काही महत्त्व नाही आहे. घरातली राहणारी माणसं, त्यांचं मन किती साफ आहे, किती निर्मळ आहे, ह्या सगळ्या गोष्टींनी खूप फरक पडतो. आणि घर स्वच्छ ठेवायला, साफ ठेवायला घर मोठंच असण्याची काही आवश्यकता नाही आहे. छोट्या-छोट्या घरांची, माझं पण घर काही एवढं मोठं नाही आहे. तर तरी पण आपण आपल्या घरासाठी, आपण आपल्या मनाच्या शांततेसाठी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि जगातलं सगळ्यात मोठं सुख म्हणजे मनाची शांतता आहे. पैसा, वस्तू, यश सगळं मिळालं तरी मन जर अस्वस्थ असेल ना, तर कशातही आनंद मिळत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आपलं मन कसं आनंदी राहील, शांत राहील, ह्या सगळ्याकडे लक्ष द्या. ही कामं वगैरे, टेन्शन्स हे आपल्या आयुष्याला पुरणार आहे. त्याच्यामुळे मन एकदम शांत ठेवा आपलं. आणि अशा गोष्टी करा ज्या तुमच्या मनाला आनंद देतील, तुमचं मन शांत ठेवतील. अशा गोष्टींमध्ये तुमचं मन रमवा. एक गृहिणी म्हणून तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारून बघा, की मी घरामध्ये किती वेळ देते आणि स्वतःला किती वेळ देते. स्वतःला वेळ देणं पण तितकंच इम्पॉर्टंट आहे. जितकं आपण आपल्या घरासाठी, आपल्या कुटुंबासाठी विचार करतो, तितकंच आपण आपल्या स्वतःसाठी सुद्धा विचार केला पाहिजे. तर बघा, तुमच्याशी गप्पा मारता मारता कधी माझा फ्रीज क्लीन झाला ना, तर हे पण कळलं नाही. आपण ना आपल्या मनातल्या अशा गोष्टी कुठेतरी व्यक्त केल्या पाहिजेत, बोलल्या गेल्या पाहिजेत. आपण ना बोललो नाही तर आपल्या मनात काय चाललं आहे हे पण आपल्याला कळणार नाही. आपल्या स्वतःला सुद्धा कळणार नाही. त्यामुळे स्वतःसाठी सुद्धा वेळ काढून स्वतःशी गप्पा मारत चला. तर चला, आता ह्या सगळ्या भाज्या वगैरे मी ठेवून देते आणि स्वच्छ क्लीन वगैरे करून ठेवते. आता बघा, आजकाल बाजारातून किंवा ॲपवरून अशा आपण भाज्या मागवतो. त्याच्यामुळे ना त्याच्यावर धूळ, माती किंवा केमिकल्स लागलेले असतात, जे आपल्याला दिसत नाही. म्हणून त्या स्वच्छ धुवून आणि मगच फ्रीजमध्ये ठेवा. कधी-कधी असं होतं की आपण घाईगडबडीत तशाच भाज्या फ्रीजमध्ये ठेवतो. पण आधीच साफ करून ठेवल्या की जेवण बनवताना पण आपली गडबड नाही होत. मी ना भाज्या आधी चिरून नाही ठेवत, कारण असं केल्यामुळे ना विटॅमिन्स आणि त्यातला फ्रेशनेस पण कमी होतो. आणि भाजी ताजी चिरली असेल की तिची टेस्ट पण वेगळी लागते आणि न्यूट्रिएंट्स पण टिकून राहतात त्याच्यामुळे आधी भाजी कापून ठेवत जाऊ नका. जेव्हा तुम्हाला भाजी करायची आहे त्याच्या थोडा वेळ आधी भाजी चिरून घेतली किंवा थोडं लवकर कामाला लागलं की भाजी पण चिरून होते आपली. त्याच्यामुळे आधीच भाज्या फ्रीजमध्ये चिरून वगैरे ठेवू नका. जेव्हा तुमच्या घरामध्ये काही फंक्शन असेल किंवा तुमची घाईगडबड असेल, तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुठे जायचं असेल, तर मग आदल्या दिवशी रात्री तुम्ही भाजी वगैरे चिरून ठेवत जा. कधी कधी आपल्याला अशा गोष्टी ॲडजस्ट कराव्या पण लागतात, टाईम वाचवण्यासाठी वगैरे. पण असं डेली लाईफमध्ये तुम्ही जर 1 दिवस 2 दिवस आधीच भाज्या वगैरे चिरून ठेवत असाल तर तसं करू नका. आमच्या घरात स्मिथला खूप फ्रुट्स आवडतात. त्याला ड्रॅगन फ्रूट पण खूप आवडतं, जे आतून रेड असतं.
ग्रीनवालं पण छान असतं, पण तो त्याचा कलर बघूनच खात नाही. पण काही का असेना पण तो खातोय हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. कारण तो फ्रूट पहिलं नव्हतं खात, आता जर आवडीने खायला लागला आहे. शॉर्ट टिफिनमध्ये वगैरे मी त्याला फ्रूट्स जास्त प्रमाणात देते. त्याच्यामुळे त्याला आता सवय लागली आहे फ्रूट्स खायची. फ्रुट्स मी शक्यतो बाहेर बास्केटमध्येच ठेवत असते डायनिंगवरती वगैरे. पण आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत ना, तर ती चिलटं इतकी होतात आणि केळी वगैरे जर असेल तर मग तर काय बघायलाच नको. घरात किती पण स्वच्छता ठेवा, काहीही करा, पण ते काही जात नाही. त्याच्यामुळे मी सध्या आता असंच करते की जे पण काही फ्रूट्स वगैरे असेल ना, तर ते सध्या फ्रीजमध्येच ठेवते आणि जेव्हा पण खायचं असेल तर त्याच्या अर्धा पाऊण तास आधी मी बाहेर काढून ठेवते. मगच मी खायला देते किंवा मी स्वतः पण खात असते. मी भाज्या ना अशा एअरटाईट कंटेनरमध्ये वगैरे ठेवत असते. ह्या शिमला मिरची वगैरे त्या काही त्याच्यात बसेना, त्याच्यामुळे मी ह्या बास्केटमध्ये ठेवल्यात सध्या. खूपच मोठ्या मोठ्या शिमला मिरच्या आलेल्या आणि त्या कशातच बसत नव्हत्या. म्हटलं चला आता याच्यामध्येच ठेवून देऊ. आणि अशी कोथिंबीर वगैरे आपण अशी टिश्यू पेपरमध्ये वगैरे ठेवली ना, तर ती जास्त दिवस टिकते. खराब वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे अशा एअरटाईट कंटेनरमध्ये जर तुम्ही ठेवलीत मस्त स्वच्छ वगैरे करून, तर खूप दिवस टिकेल ती आणि घ्यायला पण आपल्याला खूप इझी होते. कधी घाई गडबडीत वगैरे जेवण बनवताना मग ती साफ करा मग घ्या. त्याच्यापेक्षा तुम्ही जर असं अरेंज करून ठेवलात ना सगळ्या गोष्टी, आठवड्यातून 1 दिवस असा काढा जेणेकरून सगळ्या गोष्टी तुम्ही अशा अरेंज करून ठेवू शकता. आणि हे फ्रोझन वाटाणे मी डीमार्टमध्ये भरते. खूप खूप म्हणजे खूप युजफुल आहेत माझ्यासाठी हे. ते आणा मग ते शेंगा वगैरे, त्याच्यापेक्षा हे असं आणून ठेवलं की काम झालं. तर हे बघा केरळचा फ्रीज मॅग्नेट आहे. आम्ही केरळला गेलो होतो, आमची फर्स्ट ट्रिप होती. खूप आठवणी आहेत तिथल्या आमच्यासोबत. आणि चला आता हे मी फ्रीज अरेंज करून दाखवते तुम्हाला कसं दिसतंय ते. छान अरेंज झालं आहे ना फ्रीज. मी फ्रीजमध्ये खूप कमी गोष्टी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. जेवढ्या कमी ठेवता येईल तेवढ्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर चला इथे आता माझं काम वगैरे उरकलं आहे. स्मितची पण एक्झाम वगैरे चालू आहे, तर थोडं त्याच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं आहे सध्या मला. तर चला आपला आजचा हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा. आणि या चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. बाय.